छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला असून यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याचाही समावेश झालाय। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली। यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की हा क्षण कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे। नवीन पिढीमध्ये दुर्ग पर्यटनाची आवड वाढत आहे। राज्य सरकारकडून पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील। जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याचा केवळ आनंदच नव्हे तर याचा थेट फायदा स्थानिक लोकांना व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ते पुढे म्हणाले की पन्हाळा परिसरातील जनतेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध येणार नाहीत। उलट या निमित्ताने व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील। यामुळे पन्हाळा किल्ला आता जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित झाला असून या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आता सर्वांचीच असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।